अचोळे प्रभागाचा कारभार सांभाळत वालीवमध्ये अनधिकृत बांधकामांवर मारला दणका। या घटनेमुळे भूमाफिया झालेत भयभीत। मोहन संखे म्हणजेच दुसरं नाव भूमाफियांचा कर्दनकाळ। अनेक वर्षांनंतर रमजान आणि कुरेशीला गुडघ्यावर आणणारा एकमेव सहाय्यक आयुक्त म्हणजे मोहन संखे। अखेर सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी अवैध बांधकामात माजलेल्या रमजान कुरेशी महानगरपालिकेला फसवणाऱ्या जोडीला लावलं व्यसन। अनेक नागरिकांनी तसेच तक्रारदारांनी तक्रार करून देखील यांच्या बांधकामांवर काही लाचखाऊ सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांनी कारवाई केली नाही। परंतु पालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांना धाब्यावर ठेवीत सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी त्यांच्या अनधिकृत बांधकामांवर दणादण बुलडोझर फिरवला। गाव मौजे, चिंचोटी, सर्वे क्रमांक 32 व 33 या ठिकाणी याच कुरेशीचे 10 गाळे अंदाजे 15,000 चौरस फूटवर कारवाई करण्यात आली। परंतु त्यांच्या बांधकामांच्या प्रमाणात ही कारवाई देखील नाममात्रच आहे। परंतु बऱ्याच काळानंतर त्यांच्यावर दणका बसला हे महत्त्वाचे। पालिकेच्या प्रेस नोटमध्ये जरी असे लिहिले असेल की अनिल कुमार पवार व प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांच्या आदेशाने, परंतु यात तथ्य दिसून येत नाही। कारण याच अनिल कुमार पवार आणि रमेश मनाळे यांना हे बांधकाम मागील 5 वर्षापासून का दिसले नाही? मुळात यांना रमजान आणि कुरेशीच्या बांधकामांवर याआधीच कारवाई करण्यासाठी हिंमत नाही का? त्यातल्या त्यात उपायुक्त अजित मोठे यांच्या जागी दीपक सावंत या उपायुक्ताची वर्णी लावली आणि त्यांना या प्रभागाची माहिती नसल्यामुळे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोहन संखे यांनी बरोबर डाव साधला आणि बेभान झालेल्या कुरेशी रमजानला चाप लावला। यामुळे तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे। ते या व्हिडिओच्या छायाचित्रांमध्ये तसेच व्हिडिओजमध्ये आपण पाहत आहोत। अशा प्रकारे कारवाई राखीव भूखंड सर्वे क्रमांक 84 वर केली आहे। परंतु या ठिकाणी फक्त 7 गाळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, बाकी अद्यापही उभे आहेत। तरी सर्वे क्रमांक 84 वर 16,000 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले। परंतु या ठिकाणी महानगरपालिकेने आणि महसूल विभागाने सील करण्याची गरज आहे। वालीवच्या अतिरिक्त सहाय्यक आयुक्त कारभारपदी आल्यानंतर मोहन संखे यांनी धडाकेबाज कारवाई केली, ज्यामध्ये भल्या भूमाफियांना घाम फुटला। आता याच प्रभागाच्या नीता कोरे सहाय्यक आयुक्त पदावर पुन्हा रजेनंतर रुजू होत आहे। उपायुक्त दीपक सावंत हे मोहन संखेंना जसा आदेश दिला तसाच आदेश ट्रक टर्मिनसवर कारवाई करण्यासाठी नीता कोरे यांना करतील का? की ज्या ट्रक टर्मिनसवर कोणीही कारवाई केली नाही तरी देखील मोहन संखे यांनी 30,000 चौरस फूट कारवाई करून दाखवली। ज्या दीपक दोडिया नामक भूमाफियाने ट्रक टर्मिनससाठी राखीव असलेल्या 4 लाख चौरस फुटावर बांधकाम केले, ते जैसे ते अद्यापही उभे आहे। त्यावर उपायुक्त दीपक सावंत आणि नीता कोरे कारवाईची हिंमत दाखवून आपल्या कर्तव्याची बजावणी करतील का? याकडे नीता कोरे प्रभागावर रुजू झाल्यानंतर सर्व तक्रारदार व नागरिकांचे लक्ष वेधले आहे।